नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आजचा 5वा दिवस आणि WMPLचा आजचा पहिला सामना रायगड रॉयल्स विरुद्ध सोलापूर स्मॅशर्स, किरण नवगिरे विरुद्ध तेजल हसबनेस। सामना चांगला होईल अशी अपेक्षा होती। रायगड रॉयल्सनी पहिल्यांदा बॅटिंग करताना त्यांची बॅटिंग ऑर्डर थोडीशी बदलली। श्रावणी देसाई आजच्या मॅचला ओपनिंगला आली, तिच्याबरोबर होती भाविका आहिरे। ही मूव्ह रायगड रॉयल्सच्या पथ्यावर पडली कारण श्रावणी देसाईने किल्ला लढवला। तिने एक बाजू लढवून ठेवली, पण दुसरीकडे मात्र त्यांच्या विकेट्स पडत राहिल्या। भाविका आऊट झाली, किरण आऊट झाली आणि त्याच्यानंतर त्यांचा डाव सावरलाच नाही। श्रावणीने केलेल्या 43 धावा या त्यांच्या डावातल्या सर्वाधिक धावा ठरल्या आणि त्यांची टीम 20 ओव्हर्समध्ये 129 रन्स फक्त करू शकली। सोलापूर स्मॅशर्सच्या बॉलर्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लक्ष्मीदेवी यादव तिने 2 विकेट्स घेतल्या आणि बाकी बॉलर्सनी 1 विकेट प्रत्येकी विभागून घेतली। जेव्हा त्यांनी बॅटिंगला सुरुवात केली तेव्हा डावाच्या दुसऱ्या बॉलवरच त्यांची ओपनर ईश्वरी अवसळे ती बाद झाली, पण दुसरी ओपनर ईश्वरी सावकार आणि कॅप्टन तेजल हसबनेस यांनी अतिशय चांगली बॅटिंग केली। खास करून तेजलनी तिचा इंटरनॅशनल क्लास काय आहे हे तिने या मॅचमध्ये दाखवून दिलं। तिने मारलेले शॉट्स अप्रतिम होते, सिक्सर्स पण तिने खूप छान मारल्या, पण ती जेव्हा बाद झाली तेव्हा तिचा पकडलेला झेल हा कदाचित या WMPL मधला सर्वोत्कृष्ट कॅच ठरावा। यशोदा घोगरेनी बाउंड्री लाईनवर लिटरली हवेमध्ये तो बॉल पकडला आणि स्वतःलाही सावरलं आणि तो कॅच झाला। अर्थात सोलापूरच्या टीमकडे फार मोठं आव्हान नव्हतं, 130 रन्स त्यांना करायचे होते। तेजल बाद झाल्यानंतर मुक्ता मैदानावर आली, तिने आणि ईश्वरी सावकारनी मिळून विजयाकडे कूच केली, पण थोडा रन्स हवा असताना ईश्वरी सावकार पण आऊट झाली। अर्थात त्याच्यानंतर जी विजयाची औपचारिकता होती ती सोलापूरने पूर्ण केली आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला। रायगडच्या टीमला आता खरंच त्यांच्यासाठी खूप क्रुशियल मोमेंट्स आहेत, कारण त्यांना पॉईंट मिळवणं गरजेचं आहे, जे अजून झालेलं नाही आहे। आजच्या मॅचच्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं झालं तर ही 1 साइडेड मॅच झाली आणि तेजल हसबनेसनी आपला क्लास दाखवून दिला। MPLचे आणि WMPLचे हे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही लाईव्ह कास्ट चॅनलवर तुमच्यासाठी येतोच आहोत, त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, आपल्या क्रिकेट वेळा मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका। तेजल, कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू। विक्ट्रीसाठी, प्लेअर ऑफ द मॅचसाठी थँक्यू। 3 मॅचेसमध्ये 2 विक्ट्रीज। आता साधारण मिड सीझनला येतोय, काय वाटतंय? काय नाही, टीमचा प्लॅन एकच आहे की वी आर डिटरमाइंड टू डॉमिनेट, ही आम्ही आमची टॅगलाईन बनवून ठेवली आहे। सो आम्ही मॅच बाय मॅच जाऊ आणि प्रत्येक मॅचला आम्ही ॲटलिस्ट आजच्या गेमला केलं त्यापेक्षा ॲटलिस्ट 1% 2% बेटर अप्लाय करायचा आणि बेटर खेळायचा प्रयत्न करू। आज रायगडच्या टीमचा स्कोअर तसा तुम्ही बराच रिस्ट्रिक्ट ठेवला होता, काही स्पेशल प्लॅन केला होता त्याच्यामागे किंवा काही स्ट्रॅटेजी होती? नाही, क्रेडिट पूर्ण बॉलर्सना जातं। आम्ही जो काल एक बेसिक गेम प्लॅन सेट करून आलेलो त्यांनी ते त्याला स्टिक राहिले आणि जरी 1-2 बाउंड्री किंवा सिक्सर्स पडले तरी ते कॉन्फिडंट होते की त्यांनी त्यांना बॅक केलं आणि जे ते एक्झिक्यूट केले प्लॅन। सो प्लॅन केलेला होता व्यवस्थित। येस। आणि रन चेस करताना तुमची बॅटिंग फारच एफर्टलेस होती। कुणा स्पेसिफिक बॉलरला टार्गेट केलं होतं किंवा बॅटिंगबद्दल काय बोलला? युजली जे छोटे रन चेसेस असतात ते नेहमी ट्रिकी असतात। सो मी जेव्हा बॅटिंगला गेले माझा एकच गेम प्लॅन होता की मी आय विल ट्राय टू स्कोअर मॅक्सिमम आणि युटिलाइज पॉवर प्ले जास्त बेटरपणे मला करता येईल असं मला वाटलं। सो खूप रिस्की शॉट्स असं नाही, बट गॅप बायसेक करणं किंवा जे माझ्या स्लॉटमध्ये ते पूर्ण मारणं असं एक बेसिक गेम प्लॅनवर बॉलप्रमाणे खेळलं। बॅटिंग तर एकदम भारी होत होती, पण आऊट झालात तुम्ही, तो कॅच एक सॉलिड होता। या मस्त, उलटं भारी वाटतं की महाराष्ट्राचं क्रिकेट आय गेस वुमन्सचं राईट डिरेक्शनमध्ये ग्रो होतं, यातनंच दिसतं। अंडर प्रेशर क्रंच सिच्युएशनला एक भारी कॅच मॅच बनवू शकतो आणि आज आम्ही जिंकलो, बट आय गेस तो कॅच माइट बी वन ऑफ द बेस्ट कॅच इन द टुर्नामेंट। नक्कीच।